सिद्धारामैया और डी.के. शिव कुमार के साथ 8 वज़रा ने लिया हलफ, जमीर अहमद खान भी है शामिल। कर्नाटक हुकूमत की हलफ बर्दारी तकरीब में 8 रियासतों के चीफ मिनिस्टर्स भी हुए शरीक। सिद्धारामैया ने कर्नाटक के चीफ मिनिस्टर के तौर पर हलफ लिया। कर्नाटक के गवर्नर गहलोत ने सिद्धारामैया को ओहदे का हलफ दिलाया। कर्नाटक कांग्रेस के सदर डी.के. शिव कुमार ने भी डिप्टी चीफ मिनिस्टर के ओहदे का हलफ लिया। उनके साथ मजीद 8 वज़रा ने हलफ उठाया, जिनमें जमीर अहमद खान भी शामिल है। AICC के सुदूर मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, तमिलनाडु के चीफ मिनिस्टर स्टालिन, बिहार के चीफ मिनिस्टर नीतीश कुमार, बिहार के डिप्टी चीफ मिनिस्टर तेजस्वी यादव, राजस्थान के चीफ मिनिस्टर अशोक गहलोत, छत्तीसगढ़ के चीफ मिनिस्टर भूपेश बघेल, हिमाचल प्रदेश के चीफ मिनिस्टर सुखविंदर सिंह, झारखंड के चीफ मिनिस्टर हेमंत सोरेन और पुडुचेरी के चीफ मिनिस्टर रंगास्वामी बेंगलुरु के कांथीरावा स्टेडियम में मुनाकिद तकरीब में शिरकत की। इनके अलावा CPI लीडर टी राजा, मध्य प्रदेश के साबिक CM कमलनाथ, फारूक अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती और फिल्म अदाकार कमल हासिन भी मौजूद थे। कांग्रेस के कौमी सदर मल्लिकार्जुन खड़गे के बेटे वजीर के तौर पर हलफ लेने वालों में शामिल थे। उनमें से कई साबिक वजीर है। तमाम समाजी ग्रुपों को मुतवाज़ुन बनाकर कांग्रेस क़यादत ने काबीना में जगह फराहम की है। कर्नाटक में हलफ बर्दारी की तकरीब में जहां हज़ब इख्तिलाफ के 72 दिग्गज रहनुमाओं की मौजूदगी ने बरसरे इख्तिदार बीजेपी की नींद उड़ा दी है, वहीं कांग्रेस के वर्कर्स में जबरदस्त जोश पैदा कर दिया है। कर्नाटक के वजीर आला सिद्धारामैया ने हलफ लेने के बाद अवाम का शुक्रिया अदा किया और इस जीत का दुल्हा कर्नाटक कांग्रेस के सदर डी.के. शिव कुमार व नए नायब वजीर आला कर्नाटक ने अपनी मौजूदगी दर्ज कराई। कांग्रेस के साबिक सदर राहुल गांधी ने अवाम से खिताब करते हुए कहा कि चंद घंटों में कांग्रेस ने जिन गारंटियों का वादा किया था वो कानूनी शक्ल इख्तियार कर लेंगे। उन्होंने कहा, कांग्रेस झूठे वादे नहीं करती, चंद घंटों में ये वादे कानून बन जाएंगे और हम जो कहते हैं वो करते हैं। उन्होंने कर्नाटक के अवाम का शुक्रिया अदा करते हुए कहा कि कांग्रेस की इस जीत की बस एक वजह थी कि कांग्रेस गरीबों के साथ खड़ी दिखाई दी और हमारी ताकत गरीब अवाम और सच्चाई थी। उन्होंने कहा कि बीजेपी के पास पुलिस, पैसा और ताकत थी, लेकिन कांग्रेस के पास अवाम की मोहब्बत थी। उन्होंने कहा कि कर्नाटक के अवाम ने नफरत के बाजार में लाखों मोहब्बत की दुकानें खोल दी है। राहुल गांधी ने कहा कि अवाम ने जो बीजेपी के इख्तिदार में परेशानियां उठाई है वो अब नहीं उठाएंगे, क्योंकि कांग्रेस बदउनवानी से पाक साफ सुथरी हुकूमत कर्नाटक में देगी। अवाम से कांग्रेस सदर मल्लिकार्जुन खड़गे और वजीर आला सिद्धारामैया ने खिताब किया, लेकिन उन्होंने कन्नड़ जुबान में खिताब किया। मौजूद हज़ब इख्तिलाफ के रहनुमाओं में जबरदस्त जोश नजर आया और उनकी आंखों में 2024 को लेकर एक उम्मीद साफ नजर आई। कर्नाटक की जनता को मैं दिल से, अपनी ओर से, कांग्रेस पार्टी की ओर से धन्यवाद करता हूं। कर्नाटक राज्यದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಡೆಯಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ, ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। आपने पूरी तरह कांग्रेस पार्टी को समर्थन दिया। ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ನಿಲ್ತಿದ್ದೀರಾ। पिछले 5 सालों में आपने कौन सी मुश्किलें सही वो आप और हम जानते हैं। ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಆದಂತ ತೊಂದರೆಗಳನ್ನ, ಸಂಘರ್ಷಗಳನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದೀರಾ। मीडिया में बहुत लिखा गया कि ये चुनाव कांग्रेस पार्टी क्यों जीती। ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಸಮರ್ಥದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲುವಾಗಿದೆ। अलग अलग एनालिसिस हुई, अलग अलग थियरियां चालू की गई। ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ। इस जीत का सिर्फ एक कारण है और ये कारण है कि कांग्रेस पार्टी कर्नाटक के गरीबों के साथ, कमजोरों के साथ, पिछड़ों के साथ, दलितों के साथ, आदिवासियों के साथ खड़ी हुई। ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಗೆಲುವಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡವರ ಜೊತೆ, ದಲಿತರ ಜೊತೆ, ಹಿಂದುಳಿದವ್ರ ಜೊತೆ, ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದವ್ರ ಜೊತೆ ನಿಂತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಈ ಗೆಲುವಾಗಿದೆ। हमारे पास सच्चाई थी और गरीब लोग थे। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಹಿಂದುಳಿದವರು, ಬಡವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ। बीजेपी के पास धन, दौलत, पावर, पुलिस, सारा कुछ था। ಬಿಜೆಪಿ ಅವರ ಹತ್ರ
ಆಸ್ತಿ ಅಂತಸ್ತು ಐಶ್ವರ್ಯ ಕಾಸು ಪೊಲೀಸು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಬಿಜೆಪಿ ಅವರ ಹತ್ರ ಇತ್ತು. और उनकी सारी की सारी ताकत को कर्नाटक की जनता ने हरा दिया. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವರ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನ ಕುತಂತ್ರಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಇವತ್ತು ಪರಾಜಿತವಾಗಿ ಮಾಡಿದೀರಾ. उनके भ्रष्टाचार को हरा दिया. उनके भ्रष्टाचार को हरा दिया. ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರನ ನೀವು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಸೋಲ್ಸಿದ್ದೀರಾ. उनकी नफरत को हरा दिया. ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣನ ನೀವು ಸೋಲ್ಸಿದ್ದೀರಾ. जैसे हमने यात्रा में कहा था, नफरत को मिटाया, मोहब्बत जीती. ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾದಂತ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದೆ. ದ್ವೇಷನ ಮುಗಿಸಿ ಪ್ರೀತಿನ ಹರಡಿಸಿ ಅಂತ ಒಂದು नफरत ಸಂದೇಶ. के बाजार में कर्नाटक ने लाखों मोहब्बत की दुकानें खोली हैं. ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ದ್ವೇಷನ ಮುಗಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದವರು ತಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಶ್ರಮ ಹಾಕಿದ್ದೀರಾ. पिछले 5 साल आपने भ्रष्टाचार सहा. ಕಳೆದ 5 ವರ್ಷದಿಂದ ನೀವು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರನ ನೋಡಿದೀರಾ. हमने आपसे 5 वायदे किए थे. ನಾವು ನಿಮ್ಗೆ 5 ವಚನಗಳನ್ನ 5 ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. पहला वायदा गृह लक्ष्मी 2000 रुपए हर महीने महिलाओं को. ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಮೊದಲೇ ಆಶ್ವಾಸನೆ ಗೃಹ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಮಗು ಕೂಡ 2000 ರೂಪಾಯಿ ಅಂತ. दूसरा वायदा गृह ज्योति 200 यूनिट बिजली मुफ्त में. ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಎರಡನೇ ಮಾತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ 200 ಯೂನಿಟ್ ಕರೆಂಟ್ ಉಚಿತವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ. तीसरा वायदा अन्न भाग्य 10 किलो चावल हर परिवार के मेंबर को. ಮೂರನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಮಾತು ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ 10 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ಉಚಿತವಾಗಿ. चौथा वायदा शक्ति महिलाओं को फ्री बस ट्रैवल पूरे कर्नाटक में. ನಾಲ್ಕನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಮಾತು ಉಚಿತವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬಸ್ಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಉಚಿತ. और 5वां वायदा युवा निधि 3000 रुपए हर महीने ग्रेजुएट्स को और 1500 रुपए डिप्लोमा होल्डर्स को. 5ನೇ ಆಶ್ವಾಸನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯುವ ನಿಧಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪದವೀಧರರಿಗೆ 3000 ರೂಪಾಯಿ, ಡಿಪ್ಲೊಮಾದವರಿಗೆ 1500 ರೂಪಾಯಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. मैंने आपसे कहा था कि हम झूठे वायदे नहीं करते हैं. ನಾನ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ನಾವು ಸುಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳು ಕೊಡಂತವರಲ್ಲ. जो हम कहते हैं हम कर दिखाते हैं. ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಮಾತನ್ನ ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯಂತವ್ರು ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ. 1-2 घंटे में कर्नाटक की नई सरकार की पहली कैबिनेट मीटिंग होगी. ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಪ್ರಥಮವಾದಂತ ಸರ್ಕಾರದ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. उस कैबिनेट मीटिंग में ये 5 हमारे जो वायदे हैं ये कानून बन जाएंगे. ಆ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ 5 ಆಶ್ವಾಸನೆಗಳು ಕಾನೂನಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಬರುತ್ತೆ. जो हम कहते हैं हम कर दिखाते हैं. ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯಂತವರು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು. सरकार का लक्ष्य जो हमारे किसान हैं, मजदूर हैं, छोटे दुकानदार हैं, युवा हैं, उनकी रक्षा करना और उनके भविष्य को सुनहरा बनाना है. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಗುರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರು, ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿದವರು, ಯುವಕರು, ವಿದ್ಯಾವಂತರು, ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಹೋಗಂತವರು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನೆರವಾಗಿ ನಿಂತ್ಕೋಬೇಕನ್ನಂಥದ್ದು हम आपको एक साफ सुथरी नॉन करप्ट सरकार देंगे. ನಾವೊಂದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತವಾದಂತ ಸುಸಂದ್ರವಾದಂತ ಸರ್ಕಾರನ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಂತ ಆಶ್ವಾಸನೆ एक ಕೊಡ್ತೀವಿ. बार फिर कर्नाटक के हर युवा माताओं और बहनों को धन्यवाद. ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯಂದ್ರಿಗೆ, ತಾಯಂದ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. आपने अपना प्यार और अपनी शक्ति कांग्रेस पार्टी को दी. हम इस बात को कभी नहीं भूलेंगे. ನೀವು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ, ವಿಶ್ವಾಸನ, ಶಕ್ತಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಇದನ್ನ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮರೆಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲ್ಲ. ये सरकार कर्नाटक की जनता की सरकार है, आपकी सरकार है. ಈ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಯ ಸರ್ಕಾರ, ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸರ್ಕಾರ. और ये दिल से आपके लिए काम करेगी. ಇವರು ಮನಸ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಶ್ರದ್ಧೆಯಾಗಿ ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ದುಡಿತಾರೆ. नमस्कार, जय हिंद. ನಮಸ್ಕಾರ, ಜೈ ಹಿಂದ್.